भक्तायसे जाना जे देही उदास, भक्तायसे जाना जे देही उदास, गेले आशा पाश निवारोनी, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता, निर्वाणी गोविंदासे मागे पुढे, निर्वाणी गोविंदासे मागे पुढे, काहीच साकडे पडोने दे, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता, तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, घातलिया भय नरका जाणे, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता, विठ्ठल विठ्ठल समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्नीतपाणिं मण्डनं मण्डनानां, तरुण तुलसीमालां कञ्जरं कञ्जनेत्रं, सदैधवलः संविठ्ठलं चिन्तयामि। ॐ नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाला, करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी, मी कला कुसरी काहीच नेने, बोलतो वचने अति भाविका, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी, एका जनार्दनी तुमचा दास, त्यांची आस पुरवावी, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी, शुक्लां ब्रह्म विचार सार परमाद्यं जगद्व्यापिनीं, वीणा पुस्तक धारिणीं भयदां जाड्यन्धकारापहां, हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां, वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां, रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेदसे, रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमः। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये, नारायण समारंभां शंकराचार्य मध्यमाम्, अस्मदाचार्य पर्यन्तां वन्दे गुरु परम्पराम्, संसारानलतप्तानां प्राणिनामर्तिनाशकं, मुमुक्षुहितदक्षन्तं दिव्यानन्दयतिं नमः। गंगातरंगरमणीय जटाकलापं, गौर्ये निरंतर विभूषित वामभागं, नारायण प्रियमनंग मदापहारं, वाराणसीपुरपतिं भज विश्वनाथं। विठ्ठल आता हृदय हे आपुले, चौफाळो नियापले, वरे
बैसवू पाऊले श्री गुरूंचे हे नमस्कारून आता प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन सेवेसाठी निवडलेला जो अभंग आहे, महाराष्ट्रातील महान भगवत भक्त असणारे देहू निवासी, आपल्या संप्रदायाच्या कलशस्थानी असणारे, वैराग्याचे मूर्तिमंत उदाहरण, वैराग्याचे महामेरू भगवान संत श्रेष्ठ तुकोबराय यांचा 4 चरणाचा संतांची लक्षणं सांगणारा उत्कृष्ट अशा प्रकारचा सर्वांच्या परिचयाचा अशा प्रकारचा अभंग आज आपण सेवेकरता निवडलेला आहे। या अभंगावरती यथामती यथा अवकाश, जसं हनुमंतराय गुरुवर्य स्वामीजी, गुरुवर्य नथुराम बाबा केहाळकर बाबाजी जशी बुद्धी देतील तसं आपण या अभंगावरती चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहोत। विठ्ठल कीर्तन सेवा सुरू करण्यापूर्वी थोडासा परिचय द्यायचा तो असा की आपल्या इथे गेल्या 11 वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन केले जातं आणि याही वर्षी म्हणजे आपल्या सर्वांच्या हृदयस्थ असणारे, सर्वांच्या परिचयात असणारे, वैराग्याचे महामेरू असणारे नथुराम बाबा केहाळकर बाबाजी यांच्या एकादश म्हणजे 11व्या पुण्यतिथी निमित्तानं हा अखंड हरिनाम सप्ताह यावर्षी आयोजित आहे आणि हे सप्ताहाचं पण 11वंच वर्ष आहे। तसं खरं जर पाहायला गेलं तर आज इथं कीर्तन सेवा परमपूज्य आदरणीय आपल्या सर्वांच्याच परिचित, ज्यांनी परभणी जिल्हाच नव्हे, मराठवाडाच नव्हे, महाराष्ट्रच नव्हे तर पूर्ण भारत ज्यांनी आपल्या सरळ सोप्या भाषेमध्ये वेदांत सांगून न्हावून काढला असे माझे गुरुवर्य परमपूज्य आदरणीय श्री श्री 1008 आचार्य महामंडलेश्वर गुरुवर्य स्वामीजी। गुरुवर्य स्वामीजी म्हटलं की तुम्हाला परिचय तर सर्वांना आहेच, तर गुरुवर्य स्वामीजींची आज इथं सेवा होती, परंतु स्वामीजींचं स्वास्थ्य ठीक नसल्यामुळं ही सेवा माझ्याकडे आली। रात्री फोन आला, स्वामीजी तुम्ही येत आहेत की नाही सांगा। इकडे कीर्तनाचा पण आवाज येत होता आणि फोन पण त्याच वेळेस आला। स्वामीजींनी सांगितलं की मी माझं काही येणं होणार नाही, कारण स्वामीजींचं स्वास्थ्य थोडस जास्तच बिघडल्यामुळं मी काय येऊ शकत नाही, परंतु आश्रमातले आमचे राघव चैतन्य महाराज येतील आणि सकाळी स्वामीजींनी मला सांगितलं की असं असं तुम्हाला कीर्तनाला जायचं आहे आणि स्वामीजींनी आज्ञा दिली, गुरुवर्यांनी जर आज्ञा दिली तर तिथं आपलं काय हुतू पण कामा नाहीये, ते हुतू पण कामा स्वामीजींनी आज्ञा दिली आणि तुमच्या सर्वांच्या पुरुष जे आहेत नारायण स्वरूप सर्व पुरुष मंडळी आणि माता परंबा स्वरूपा सर्व आमच्या माता भगिनी यांच्या आणि तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग आला। या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये भागवत कथा परमपूज्य आदरणीय आपल्या गावचे रत्न असणारे गुरुदास महाराज दुर्गादास महाराज मंगरुळकर यांच्या श्रीमुखातून तुम्ही श्रीमद भागवत कथा श्रवण करत आहात। ते आहेत काही तो उपस्थित?
आणि दुसरा पण काकडा भजन आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पण पारायण आहे. अशा प्रकारचा सुंदर अशा प्रकारचा जो मोठ्या जल्लोषामध्ये अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. आणि या सप्ताहातील तृतीय दिवसाची जी कीर्तन सेवा आहे, जी स्वामीजींची होती, गुरुवर्य स्वामीजींची, परंतु त्यांच्याच आज्ञेने ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. ते जसं आपल्याला बुद्धी देतील तसा आपण सेवा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. विठ्ठल संत पण जन्माला येतात आणि तुम्ही आम्ही पण जन्माला आलेलो आहोत. मग त्यांच्या ज्या क्रिया आहेत, व्यवहारामधल्या ज्या क्रिया आहेत संतांच्या आणि आपल्या ज्या क्रिया आहेत त्या सारख्याच आहेत का? जे संत आहेत त्यांना काही शिंग वगैरे फुटतात का? म्हणजे जे संत आहेत त्यांना शिंग असतात का? नसतात ना. किंवा माणसांना शिंग असतात का? नसतात ना. म्हणजे व्यवहारामधले जे साधारण माणसं आहेत त्यांना असं काहीच नसतं. व्यवहार तर दोन्हींचा पण सारखाच आहे. व्यवहारामधली माणसं आणि संत या दोघांचा व्यवहार जो आहे तो कसा आहे? सारखाच आहे. परंतु ते कसे आपल्यापेक्षा वेगळे आहेत? तर जे संत असतात ना, जे संत असतात, तुम्हा आम्हाला काय व्हावं लागतं? जन्माला यावं लागतं. तुम्हा आम्हाला जन्माला यावं लागतं. म्हणजे आपल्या मनावर नाही. समजा मला जर जन्माला, मी जर म्हटलो समजा मला जन्माला नाही जायचं, तर असं चालेल का? नाही चालणार. कारण का? तर आपण साधारण कॅटेगरी मध्ये येतो. आणि संत कसे? संत जर यायचं असेल तर येतात. म्हणजे त्यांना ते कसे आहेत? येण्यासाठी स्वतंत्र आहेत. पण आपण स्वतंत्र आहोत का? आपण स्वतंत्र नाहीत. आपण परतंत्र आहोत. आपल्याला आपल्या पूर्वजन्मी केलेल्या पुण्य किंवा पापानुसार काय करावं लागतं? आपल्याला जन्म घ्यावा लागतो. जन्म घेणे लागे वासनेच्या संगी. थोडस वेगळं आहे ते, पण आपल्याला काय करावं लागतं? आपला जे पूर्वजन्मीचा जो कर्मसाठा आहे, जे आपल्या प्रारब्धामध्ये आहे, तेच आपल्याला पुढं त्या योनीमध्ये जावं लागतं. परंतु संतांचं तसं नाही. संत काय करतात? जरी आपल्यासारखे दिसत असले तरी पण संत काय करतात? ज्या वेळेस यायचं त्यावेळेस येतात आणि जे कार्य करायला आलेले आहेत ते कार्य पूर्ण करतात आणि ज्या वेळेस जायचं त्याच वेळेस जातात. म्हणजे ते येण्यासाठी पण स्वतंत्र आहेत आणि जाण्यासाठी पण स्वतंत्र आहेत. प्रक्रिया जरी दोघांची सारखीच असली, आपली आणि संतांची प्रक्रिया जरी दोघांची सारखीच असली, संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख, आपण पारखे नाही. हा, हे इथं लागत नाही प्रमाण. घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. पण असतो संत जे आहेत, विठाला विठाला संत आपल्यासारखेच दिसतात पण ते आपल्यासारखे नसतात. हा, संत नवती जगा समुद्र नदी नो हे पैगा, पाषाण म्हणून ये लिंगा. संत नव्हती जगा मानसा त्या सारीखे. म्हणजे जसं आपण समुद्राला नदी म्हणू शकत नाही, म्हणजे समुद्र हा नदी नाहीये. आणि जे शिवलिंग आहे त्याला आपण दगड म्हणू शकत नाही, कारण ते कसं आहे? शिवलिंग आहे. तसंच संत नव्हती जगा माणसाच्या सारखे. ते जरी माणसासारखे दिसत असले
म्हणजे दगडा जो शिवलिंग आहे तो जरी दगडाचा असला परंतु आपण त्याला दगड म्हणतो का? दगड जर म्हणलं असतं तर मंदिरामध्ये आपण तिथं जाऊन दर्शन घेतलं नसतं. जे आपण दगडाद्वारे जो जे काम करतो ते आपण तिथं जाऊन केलं असतं, परंतु आपण त्याला काय म्हणत नाही, दगड मानत नाही. त्याला आपण काय म्हणतो, साक्षात शिवजींचं स्वरूप मानतो. तसंच ते जरी आपल्यासारखे दिसत असले तरी पण परंतु संत कसे असतात, संत आपल्यापेक्षा वेगळे असतात. म्हणूनच काय म्हटले, संत नवती जगा मानसा त्या सारिखे विठ्ठल विठ्ठल. परमपूज्य आदरणीय गुरुवर्य स्वामीजी नेहमी उदाहरण सांगतात की संत कसे असतात म्हटले, ते जरी आपल्यासारखे दिसत असले तरी पण कसे असतात, म्हणजे आपल्यामध्ये आणि संतांमध्ये नेमकं अंतर काय असतं म्हटले. पूर्वीच्या काळची गोष्ट आहे. काय झालं म्हटलं, एकदा पूर्वीच्या काळी हँडपंप वगैरे नव्हते आणि पाण्याचा जो वापर आपल्याला करायचा तो विहिरीमधून शेंदून आपल्याला पाणी काढावं लागायचं. तर झालं असं की एक व्यक्ती जो आहे तो पाणी शेंदण्यासाठी गेला आणि पाणी शेंदता शेंदता काय झाला, त्याचा तोल जाऊन तो विहिरीमध्ये पडला. विहिरीमध्ये पडल्याच्या नंतर तो मोठ्याने ओरडायला लागला. आता विहिरीमध्ये पडल्याच्या नंतर ओरडणारच ना, कारण त्याला माझ्यासारखंच पोहता येत नव्हतं. मी जरी गोदावरीच्या काठचा असलो, माझा जन्म गोदावरीच्या काठचा असला तरी पण मला म्हणजे पोहता येत नाही असतो. तर त्या व्यक्तीला पण काय येत नव्हतं, पोहता येत नव्हतं. त्याला पोहता येत नसल्यामुळे तो जीव जाण्याच्या आक्रंताने ओरडायला लागला, वाचवा 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 असा आवाज आजूबाजूच्या लोकांना गेला. आणि ज्यावेळेस हा आवाज आजूबाजूला गेला त्यावेळेस एक व्यक्ती धावत आला. म्हटलं नेमकं कुठं काय झालेलं आहे, इथं विहीर आहे आपल्या शेजाऱ्याच्या कड आणि तिथंच काहीतरी झालं, तिथूनच आवाज येतोय. तो व्यक्ती आला, पाहिलं तर काय, खाली एक व्यक्ती जीवाच्या आक्रांतानं ओरडतोय, वाचवा वाचवा वाचवा, मेलो 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 असंच ओरडतात ना? हा का तुमच्या इकडे काही वेगळे ओरडतात? तसं ओरडायला लागला, मेलो मेलो वाचवा वाचवा वाचवा. आणि तो व्यक्ती आल्याच्या नंतर पाहिलं महाराज त्याने कपडे वगैरे काहीच नाही काढलं. पहिला व्यक्ती पण कपडे सगळंच पडला होता खाली. आता पाडायचं म्हणल्यावर काही कपडे काढू द्या मग नंतर मला पाडा असं थोडंच म्हणता येते. तो व्यक्ती पण कपड्यासोबतच पडला. आणि हा वाचवायला जाणारा जो व्यक्ती आहे गडबडीमध्ये तो पण कपड्यासोबतच उडी मारली. मग तेवढ्यामध्ये हा कशासाठी गेला होता, वाचवायला गेला होता मध्ये. आणि दुसरीकडून जे काही आणखी आवाज गेलेला, ज्यांना आवाज जिथपर्यंत आवाज गेला तेही लोक आले. आणि त्यांनी ज्या वेळेस त्या विहिरीमध्ये डोकावून पाहिलं तर म्हटले आपल्याला वाटलं होतं की रामभाऊच्या विहिरीमध्ये एकच व्यक्ती पडलेला आहे, एक माणूस. तुमच्यापैकी कोणी रामभाऊ नाही ना? हा आहेत का? पुढेच बसलेले. विहीर नसेल तुम्हाला? विहीर पण आहे का? बाबा अवघडच झाले. म्हणजे म्हटले आम्हाला वाटलं रामभाऊच्या विहिरीमध्ये फक्त एकच माणूस पडलाय का, की इथं तर 2 दिसायले खाली पडलेले. आता मी तुम्हाला विचारतो, सगळ्यांना, माता भगिनींना पण तुम्हाला पण विचारतो, त्या विहिरीमध्ये किती माणसं पडलेले आहेत? हा, 1 का 2? म्हणजे दिसायलेत किती? 2 पडलेले दिसायलेत. ते माणसं पण तसाच विचार करू लागले. म्हटले अरे आपल्याला तर वाटलं रामभाऊच्या विहिरीमध्ये 1 माणूस पडलाय, मग इथे किती पडलेत? 2 पडलेत. पण यथार्थ जो आहे खरंच त्या विहिरीमध्ये 2 माणसं पडले होते का? दिसायला 2 दिसायले तिथं आपल्याला, परंतु पडलेला होता 1. आणि एक व्यक्ती काय जो आहे तो खाली पडलेल्या व्यक्तीला वर काढण्यासाठी गेलेला व्यक्ती होता. तसंच या संसारामध्ये परमपूज्य आदरणीय गुरुवर्य स्वामीजी सारखे महात्मे आणि ज्यांच्या 11व्या 11व्या पुण्यतिथी निमित्त आपण इथं आज जमलेलो आहोत ते म्हणजे गुरुवर्य वैराग्य मूर्ती नथुराम बाबाजी. असे जे महान थोर महात्मे आहेत, हे महात्मे काय करतात तर आपण जे या संसाराच्या विषयामध्ये बुडून गेलेलो आहोत, बुडत आहोत, तर आपल्याला ते काय, ते पण आपल्यासारखेच आपल्यामध्ये राहतात, आपल्यामध्ये येतात, परंतु त्यांचं थोडस वेगळं असतं. ते आपल्याला, आपण त्या पाण्यामध्ये बुडतोय आणि ते म्हणजे हा जो संसार आहे ना, या संसारामध्ये आपण बुडतोय आणि ते आपल्याला या संसारामध्ये आपल्यासारखेच होऊन आपल्याला त्या संसारामधून काढण्यासाठी आलेले असतात. हा उठलाया रे
मूर्ती संत जगी अवतरले उद्धरावयाले दीन जना. म्हणजे आपण जे या संसारामध्ये आपण ज्या गोच्या खात आहोत ना, आपण साधारण व्यक्ती जे आहोत, आपल्याला ते कशा करता आलेले आहेत त्या संसार भवसागरात. बुडते ही जन नदी कवी डोळा येतो कळवळा म्हणून या. आणि म्हणूनच ते जे संत आहेत ते आपल्याला या संसार भवसागरातून तारण्यासाठी आलेले असतात. विठ्ठल विठ्ठल. आणि हा जो नरदेह आपल्याला भेटलाय ना, तो कसा आहे अगोदरच श्रीमद आद्य जगद्गुरु शंकराचार्य सांगतात विवेक चूडामणी नावाच्या ग्रंथामध्ये की 3 गोष्टी कशा आहेत, दुर्लभ आहेत. दुर्लभम त्रयमेवेतत् देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संशय. त्याचं जास्त काही विश्लेषण नाही करणार मी, परंतु मनुष्य देह कसा आहे, दुर्लभ आहे. आणि त्याही पेक्षा दुर्लभ काय आहे, मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम, म्हणजे मुमुक्षुता प्राप्त होणं. मुमुक्षुत्व म्हणजे काय, आता तुम्ही बाबाजींच्या सहवासातली सगळी मंडळी आहात, त्याच्यामुळे तुम्हाला काही समजायला अवघड जाणार नाही. मुमुक्षुत्व म्हणजे काय, तर मोक्षाची इच्छा असणं, मुक्त होण्याची इच्छा असणं. मुक्त कोणाला व्हायचंय तुमच्यापैकी, पण मुक्त होण्यासाठी मरावं लागतं बरं का. हा म्हणजे जीवनमुक्त पण असतात, पण असतो विठ्ठला विठ्ठला. मुक्त होण्यासाठी मरावं लागतं म्हणलं एकही म्हणणं मला मुक्त व्हायचं असतो. तर मुमुक्षुत्व मोक्षाची इच्छा असणं. आणि तिसरं म्हणजे महापुरुष संश्रय. आपल्याला 3ही गोष्टी सुंदर अशा प्रकारच्या सुलभ गतीने लाभलेल्या आहेत. आपल्याला एकतर सुंदर असा नरदेह भेटला, मग मनुष्यत्व आपल्याला लाभलं. पण नरदेह भेटून पण काही फायदा नाही बरं का. कारण मनुष्य तर सगळेच आहेत, परंतु मनुष्यत्व अथवा मनुष्यता काही मध्येच असते. जे काही कापायलेत, काही खायलेत, काही प्यायलेत, त्यांच्यामध्ये आपल्याला मनुष्यत्व आहे असं म्हणता येईल का. मनुष्य रूपेण मृगाश्चरंती. एका सुभाषितामध्ये सुंदर अशा प्रकारचं सांगितलंय, येशाम न विद्यान तपोन दानम न ज्ञानम न शीलम न धर्मम न शीलम. अशा प्रकारे तिथं सुंदर अशा प्रकारचं सांगितलेलं आहे की ज्याच्या जीवनामध्ये तप नाही, अभ्यास नाही, विद्या नाही, शील नाही, चारित्र्य नाही, कुठल्याही प्रकारच्या ह्या गोष्टी नाहीत, ह्या कुठल्याही प्रकारच्या गोष्टी नाहीत, तो फक्त जसं मनुष्य देहामध्ये ज्या क्रिया आहेत आणि जे प्राणी आहेत त्यांच्या जीवनामधल्या ज्या क्रिया आहेत, आहार निद्रा भय मैथुनंच सामान्य मे तत्पशुभिर्नराणाम धर्मो हि तेषाम अधिको विशेषो धर्मेण हीनः पशुभिः समानः. या सुभाषितामध्ये पण सुंदर असे सांगितलेलं आहे की सगळ्या प्रक्रिया ज्या आहेत, सगळ्या ज्या क्रिया आहेत व्यवहारातल्या, त्या आपल्या आणि प्राण्यांच्या सारख्याच आहेत, परंतु धर्मो हि तेषाम अधिको विशेषो, म्हणजे आपल्याला धर्म हा जो आहे एक विशेष गुणधर्म दिलेला आहे की ज्याच्यामध्ये काय आहे, विवेक आहे. विवेक नावाचा जो गुण आहे, धर्म म्हणजे विवेक नावाचा गुण आहे, ज्याला चांगलं काय आणि वाईट काय हे समजतं अशा प्रकारे. आणि परंतु मनुष्य असणं फक्त एवढंच आपण भाग्याचे म्हणता येणार नाही आपल्याला, कारण आपल्यामध्ये मनुष्य असणं आहेच, परंतु मनुष्यत्व असणं आणखी गरजेचं आहे. मनुष्यत्व म्हणजे मनुष्यत्व आपल्यामध्ये आहे. हे कशामुळे म्हणतोय मी,
कारण आपल्यामध्ये मनुष्यत्व आहे म्हणूनच इथं अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन केलं. मुमुक्षुत्व आहे म्हणून पण ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि सुंदर सुंदर असे चांगल्या चांगल्या महात्म्यांचे इथे कीर्तन आहेत. न विनोदाचार्य आहे, न अमुकाचार्य तमुकाचार्य, काही म्हणजे दुसऱ्या प्रकारचे कुठलाही आचार्य नाहीये. हा म्हणजे काय नटाचार्य विनोदाचार्य काय काय पदवी ते मला पूर्ण पदव्या पण माहित नाहीत. तर अशा प्रकारचं माझं पण आचार्य झालेले, पण माझं वेदांताचार्य झालेले, ते आचार्य नाही माझं. आणि मनुष्यता असणं काय आहे गरजेचं आहे. मुमुक्षुत्व पण आहे आणि महापुरुष संश्रय जो सांगितलेला आहे तिसरा, तो पण आपल्याला लाभलेला आहे गुरुवर्य बाबाजींच्या स्वरूपामध्ये, गुरुवर्य स्वामीजींच्या स्वरूपामध्ये, गुरुवर्य मोठ्या स्वामीजींच्या स्वरूपामध्ये, गुरुवर्य वेदांत केशरी रंगनाथ गुरुजी परभणीकर गुरुवर्य गुरुजींच्या संगत आपल्याला लाभलेली आहे. म्हणजे या तिन्ही गोष्टी कशा आहेत आपल्याला सुलभ रीतीने कशा झालेल्या आहेत प्राप्त झालेल्या आहेत. परंतु हा जो नरदेह आपल्याला भेटलेला आहे ना, कसा आहे नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना, आणखी एका ठिकाणी सांगितलेलं आहे कसं, तर हा नरदेह कसा आहे अल्प काळाचा आहे. अल्पायुष्य मानव देह शतगणिले ते अर्धरात्र खाय, आणि अस्तु पुढे आणखी वगैरे वगैरे खूप काही सांगितलेलं आहे. आणि अशा प्रकारचा अल्प काळामध्ये किंवा एका सुभाषितामध्ये सुंदर अशा प्रकारचं सांगितलेलं आहे की नरदेह कसा आहे आपल्याला अल्प काळ भेटलेला आहे. आणि या अल्प काळामध्येच आपल्याला आपल्या साध्यापर्यंत आपल्या लक्ष्यापर्यंत काय करायचं आहे पोहोचायचं आहे. आपल्याला आपल्या लक्ष्यापर्यंत साध्यापर्यंत कसं पोहोचायचं आहे अल्प काळामध्ये पोहोचायचं आहे. एक सुभाषितकार सुंदर अशा प्रकारचं वर्णन करतात. रात्रिर्गमिष्यति भविष्यति सुप्रभातम भास्वानुदेश्यति हसिष्यति पंकजश्री इत्थं विचिन्तयति कोशगते द्विरेफे हंत हंत नलिनी गज उज्जहार. त्याचा अर्थ असा होतो की तो जो कमळाच्या फुलामध्ये गुंतलेला जो भ्रमर आहे ना, भ्रमर, त्याचं वर्णन केलेलं आहे इथं. तो मनामध्ये विचार करतो, तो मनामध्ये तो रस प्यायला एवढा तल्लीन होतो. कसा तल्लीन होतो आणि मनामध्ये विचार करतो. रात्रिर्गमिष्यति भविष्यति सुप्रभातम, काय होईल एवढा तल्लीन होऊन जातो, एवढा तल्लीन होऊन जातो तो भ्रमर त्या कमळाच्या फुलाचा मकरंद आस्वादन करण्यामध्ये की त्याला कमळ म्हणजे रात्री कधी झाली ते समजतच नाही. त्याला अंधार कधी पडला, सूर्य भगवंत कधी अस्ताला गेले, अंधार कधी पडला, आणि कमळाचे फुल काय होत असतं अंधार पडला की ते मिटून जातं. बघितलंय का तुम्ही कधी कमळ? बघितलं असेल ना. हा, बाबांनी बघितलं. एका व्यक्तीने जरी बघितलं तरी मग काय हरकत नाही. ते कमळ मिटून गेलं आणि कमळ मिटल्याच्या नंतर तो जो भुंगा आहे ना, भ्रमर आहे ना, तो विचार करत होता मनामध्ये काय, रात्री गमिष्यति भविष्यति सुप्रभातम, आता ही रात्र जाईल, ही रात्र जाईल आणि काय होईल भविष्यति सुप्रभातम, काय होईल
सकाळ होईल आणि भास्वानुदेश्यती हसिष्यती पंकजश्री, आणि सूर्य भगवंत उगवतील आणि सूर्य भगवंत उगवल्याच्या नंतर सूर्याचा उदय झाल्याच्या नंतर काय होईल, कमळाचं फुल खुलेल आणि कमळाचं फुल खुलल्याच्या नंतर मग माझी सुटका होईल, मी इथून उडून जाईल, माझ्या राणीकडे मी निघून जाईल किंवा माझ्या घरी मी निघून जाईल, माझ्या पत्नीकडे म्हणा बायकोकडे म्हणा मी निघून जाईल, असा तो विचार करतो. परंतु काय होतं मध्येच, हा हंत हंत नलिनी गज उज्जहार, परंतु मध्येच काय होतो, एक मधोन्मत्त हाती येतो आणि त्या म्हणजे रात्रीतच हाती येतो. हा मनामध्ये असा विचार चालूच असतो याच्या, पण हाती येतो आणि हाती येऊन काय होतं तर त्या कमळाच्या फुलाला पूर्ण चिरडूनच टाकतो. मग कमळाचं फुल चिरडल्याच्या नंतर तो भ्रमर राहील का मध्ये, नाही राहणार ना. तसंच तुमचं आमचं आहे. आपण पण आपल्याला काय वाटतं, आज नाही उद्या करू, उद्या नाही परवा करू, परवा नाही तेरवा करू, तेरवा नाही, त्याच्या पुढे काय असतं, हा एवढंच आहे का, विठाला विठाला. आपलं पण तसंच होत आहे. आपण म्हणतो, आपण उद्यावर ढकलतो, काय जाऊ द्या, काय म्हणजे माऊलीच्या दर्शनाला जायचं होतं, गुरुवारी स्वामीजींच्या दर्शनाला जायचं होतं, जाऊ द्या आज थोडंसं काम आहे, आपण उद्या जाऊया. म्हणजे आपण आजचं काम उद्यावर ढकलतो, उद्याचं परवावर, असं करत 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 एक दिवस असा येतो आपले पूर्ण तारुण्य निघून जातं आणि तारुण्य निघून गेल्याच्या नंतर एक दिवस असा येतो की आपल्याला बोलता येत नाही, आपल्याला चालता येत नाही, हा. आणि मग सगळं गेल्याच्या नंतर मग आमच्याकडे येतात आणि काय म्हणतात, महाराज मला परमार्थ करू वाटायला, म्हणजे हात तोंडातून शब्द सुद्धा निघत नाही, त्यावेळेस म्हणतात महाराज मला परमार्थ करू वाटायला. परंतु मग त्यावेळेस म्हणून काही फायदा आहे का, नाही ना. एक दिवस असा येतो की तो काळ रूपी जो साप आहे तो आपल्याला ग्रासतो, आपला घास बनवतो आणि त्यावेळेस मग आपल्याला वाटतं आपण जीवनभर का परमार्थ केला नाही, विठाला विठाला. मग परमार्थ आपल्याला करायचा आहे, आपल्याला परमार्थ करायचा आहे, परंतु स्वतः आपल्याला कळत नाही. प्रत्येक गावाची तीच बोंब आहे, परंतु मंगरुळ मधले श्रोते जे आहेत ते जरा सज्जन दिसत आहेत, सदाचारी दिसत आहेत. तुमच्या गावामध्ये तसं दिसत नाही, हा. दुसरीकडचं सांगतोय मी. काय झालं एकदा, म्हणजे मी कशासाठी सांगतोय माहितीये का, आपल्याला परमार्थ करायचा आहे, परंतु आपल्याला दुसऱ्याने सांगितलेला परमार्थ पटत नाही आणि स्वतः कळत नाही. आणि सांगण्यासाठी कोण असावे लागतात, संत असावे लागतात. आणि तिकडे आपण वळणार आहोत अभंगाकडे, आता प्रस्तावना आपली झालेली आहे. पण गावोगावचा जो एक काय म्हणतात त्याला जी कमी आहे ती नेमकी काय आहे, एका राजाला एकुलती एक मुलगी होती, म्हणजे राजकन्या, आणि तिचा विवाह करायचा. मग आता तिच्यासाठी स्थळ बघायचं तर एकदम असं नाविन्यपूर्ण सर्व गुण संपन्न राजा म्हटला, म्हणजे ती राजकन्या म्हटली आपल्या वडिलांना, पिताश्री मला असा मुलगा पहा, मला असा राजकुमार पहा की त्याच्यामध्ये एकही कमी नसली पाहिजे. राजकुमारांमध्ये पाहिलं कुठल्या ना कुठल्या प्रकारची कमी आली. मग त्या राजकन्येला थोडासा आपला हट्ट माग घ्यावा लागला, परंतु माग घेता आला नाही. फक्त राजकुमार हटला. कुठलाही सामान्य व्यक्ती असो, परंतु तो कसा असला पाहिजे, सर्व गुण संपन्न असला पाहिजे, त्याच्याकडे एकही अवगुण नसला पाहिजे, असं ती राजकन्या म्हणाली. परंतु एवढं करूनही काय झालं, तसाही कोणी व्यक्ती भेटला नाही. परंतु बिरबलाला वाटलं की आता काही ना काहीतरी करून आपल्यालाच काहीतरी पुढं काय करावं लागणार, उठाव करावं लागणार, घ्यावं लागणार उठाव. बिरबल म्हटले, राजेसाहेब एक असा मुलगा आहे की त्याच्यामध्ये फक्त 2 कमी आहेत, 2 अवगुण आहेत. फक्त अवगुण पण म्हणता येणार नाही म्हटले त्याला, 2 कमी आहेत, 2 गुणाची कमी आहे, बाकी सर्व गुण संपन्न नाही म्हटले तो, फक्त त्याच्यामध्ये 2 कमी आहेत. मग तेवढं जर म्हटले, आता समथिंग इज बेटर दॅन नथिंग, हा काहीही नसल्यापेक्षा काहीतरी असलेलं बरं. म्हटले आता आपल्याला चांगला भेटतच नाहीये, तर मग ह्या 2 गुण नसलेला काय हरकत आहे आपल्याला करून घ्यायला. आणि राजकन्या पण तयार झाली. ती तयार झाल्याच्या नंतर मग म्हटले आता विवाह सगळं झालं. सध्या म्हणजे लग्न सरायचं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला काही सांगत बसत नाही जास्त काय काय असतं विवाहामध्ये वगैरे वगैरे. तर विवाह झाला. विवाह झाल्याच्या नंतर मग आता तो जो बिरबल आहे, तो जो प्रधान आहे, प्रधान आला राजाकडे. राजेसाहेब म्हटले, प्रधानजी आपल्या बबडीचा विवाह, म्हणजे राजकन्या जी होती तिचा विवाह झाला,
आता विवाह एवढा सुंदर थाटामाटात आपण विवाह करून दिला, पण म्हटले तुम्ही नेमकं सांगितलं नाही त्याच्यामध्ये 2 कोणत्या गुणाची कमी आहे. ते म्हटले राजे साहेब सर्व गुण संपन्न आहे म्हटले, फक्त 2 गुण नाहीत त्याच्यामध्ये. कुठले कुठले म्हटले, त्याला स्वतः काही कळत नाही आणि दुसऱ्यानं सांगितलेलं तो ऐकत नाही. फक्त ह्या 2 गुणाची कमी म्हटले, बाकी सर्व गुण संपन्न आहे. तसंच तुमचं आमचं असंच झालंय. म्हणजे आपल्याला स्वतः परमार्थ कसा करायचा हे कळत नाही आणि संतांनी सांगितलेलं आपल्याला पटत नाही. परंतु जर परमार्थ करायचं म्हटलं तर काय करावं लागतं आपल्याला, संतांकडे जावं लागतं. येण्याची पंथे चालू जाता न पडे गुंथा कुठे काही. म्हणजे संतांनी जो मार्ग आपल्याला दाखवलेला आहे, मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते. आपल्याला संत अगोदर जो मार्ग दाखवून गेलेले आहेत त्या आपल्याला काय करायचं आहे, त्या मार्गाने जायचं आहे. परंतु सर्वात अगोदर मुख्य महत्वाचा मुद्दा हा आहे आपला आजचा, की नेमकं संत कोणाला म्हणावं. तेच भगवान संत श्रेष्ठ तुकोबरा अभंगाच्या प्रथम चरणात. भक्तायसे जाना जे देही उदास, गेले आशा पाश निवारोणी.